नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक कमालीची सिक्रेट रेसिपी. चला तर नाव काय आहे ते पुढे सांगूयाच. चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू. इथं आपण घेतलं आहे 1 वाटी रवा. रवा कोणताही घ्या तुम्ही, बारीक घेतला चालेल किंवा मोठा घेतला चालेल. आणि त्याच वाटीनं आपण 1 वाटी दूध घेतलं आहे. आता या रव्यामध्ये हे 1 वाटी दूध आहे ते आपण मिक्स करायचे. रव्यामध्ये दूध चांगलं मिक्स करून घ्या आणि 5 मिनटं झाकून ठेवून द्या त्याच्यावर. 5 मिनटं किंवा 10-15 मिनटं झाकून ते बाजूला ठेवलं तर रव्यामध्ये दूध आणि रवा हे चांगलं मिक्स होतं. शिवाय रवा पण चांगला आपला मिसळला जातो त्यात आणि मुरला जातो. हे बघा बाजूला ठेवू आपण 5-10 मिनटासाठी. आणि इथं आपण थोडंसं खोबरं किसून घेऊया. आता इथं मी वाळकं खोबरं घेतले, तुम्ही ओलं खोबरंही इथं वापरू शकता. अर्धी वाटी आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे किंवा सुकं खोबरं. हे बघा किसून झाले आणि याला थोडंसं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. खूप नाही बारीक, हे असं जाडं-भरडं करून. आणि हे बघा 10 मिनिटांनी आपला चांगला रवा फुगला गेला आहे. जेवढा जास्त वेळ तुम्ही भिजत ठेवाल तेवढं जास्त हा चांगला मुरला जाईल. आता यात घालून घेऊया आपण ही अर्धी वाटी खोबरं, नंतर पाऊण वाटी साखर घातली आपण. साखर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार गोड किंवा कमी गोड असणाऱ्यांनी कमी जास्त करू शकता. हे चांगलं मिक्स करून घेऊया. साखर त्यात चांगली विरघळली गेली पाहिजे रव्यामध्ये. चांगलं हलवून घेऊया आपण त्याला. नक्की करून बघा, ही रेसिपी खूप छान लागते आणि 7-8 दिवस तर सहज टिकलं जातं ही रेसिपी. हे बघा चांगलं मुरलं आहे त्याच्यात. चांगलं आपण हलवून घेऊया जेणेकरून साखर आहे ती सगळी आपली विरघळली जाईल. एकसारखं चांगलं हलवा. आता याच्यात आपण थोडंसं मीठ घातले आणि इथं आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घातले. पीठ जसं जसं लागेल तसं तसं तुम्ही घालत जा. हे आपण आता सुरुवातीला चमच्याने सगळीकडं हलवून घेऊया आणि नंतर मग हातानं एकसारखा त्याचा गोळा बनवायचा आपल्याला. पीठ जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी त्यात दूध टाकलं आहे त्यामुळं पाणी टाकायची अजिबात गरज नाही. पाण्याचा एकही थेंब आपण वापरला नाही आहे. जसं पीठ लागेल तसं आपण याचा गोळा बनवत जायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने याचा गोळा बनवा. याच्यात मीठ टाकले कारण कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं तर त्याला आणखीन जास्त चांगली चव येते. हे बघा बरोबर 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलं आहे आपल्याला यात. आणि हे चांगलं आपण याचा गोळा तयार करून घेऊया. याच्या आपण गोड पुऱ्या बनवणार आहोत रव्याच्या. हे बघा चांगला गोळा मळला गेला आहे. थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊन पुन्हा एकदा मर्दून घ्या चांगला आणि 10-15 मिनटं मुरत ठेवूया आपण बाजूला. झाकण ठेवून देऊ त्याच्यावर. आणि हे बघा 10 मिनिटांनी चांगलं मुरलं गेलं आहे आपलं पीठ. आता छोटे छोटे गोळे करूया आपण त्याचे. पुन्हा एकदा आपण चांगलं असं त्याला हलवून घेऊया. मर्दून घ्यायचे चांगला गोळा. चांगला व्यवस्थित मऊ असा गोळा तयार करायचा. नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी खूप छान लागते. आणि थोडं थोडं जसं पीठ लागेल तसं आपण हे लाटून घेऊया. याच्यात कोणत्याही प्रकारचा आपण सोड्याचा वापर केला नाही आहे. फक्त मीठ, साखर आणि खोबऱ्याचा वापर केला आहे. साखर आणि खोबऱ्यानं काय होतं, त्याला चांगली चव येते. हे तुम्ही तिखटसुद्धा साखरेऐवजी तुम्ही तिखट जरी वापरलं तरी चालते. पण गोड करायचं म्हटलं इथं आपण साखरेचा वापर केला आहे आणि खोबऱ्यामुळं त्याला अजूनच छान चव येते. आणि त्यात जर तुम्ही ओलं जर खोबरं वापरलं तर अजून छान लागतात या पुऱ्या. हे बघा असं जाडसर लाटायचं आपल्याला, खूप जाड नाही करायचे. आणि मी इथं ग्लास घेतला आहे, ग्लासच्या साह्यानं आपण याच्या पुऱ्या पाडूया छोट्या छोट्या. हे अशा चांगल्या पुऱ्या पाडून घेऊया.
खूप जाड नाही लाटायचं आणि खूप पातळही नाही. आपल्या पुऱ्या चांगल्या फुगल्या गेल्या पाहिजेत त्याप्रमाणे आपण लाटी करायचे. हे बघा अशा प्रकारे याची एवढी जाडी ठेवली आपण. तेल तापायला ठेवले आपण कढईत. तेल चांगलं तापलं की आपण एक एक करून सगळ्या पुऱ्या त्यामध्ये टाकूया. जेवढ्या पुऱ्या मावतील तेवढंच टाकून द्यायच्या तेलामध्ये, जास्त नाही टाकायच्या. आणि एक 2-3 मिनटं पुऱ्या फुगून थोड्याशा वर यायला लागल्या की मग पलटी करूया. हे बघा चांगल्या फुगल्या गेल्यात आपल्या पुऱ्या. छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये. हे बघा कशा टम्म फुगलेत. गॅस खूप फास्ट करू नका. मीडियम गॅसवर आपल्याला ह्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्यात. एक घाणा झाला तळून की आपण थोडासा गॅस मोठा करायचा, जेणेकरून तेल थोडंसं चांगलं तापलं जाईल. आणि पुन्हा दुसऱ्या पुऱ्या टाकताना आपण काय करायचे, परत मीडियम गॅस करायचा आणि मग सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या. जिथं जिथं कच्चं राहील तिथं असं हे बघा थोडंसं दाबून चांगलं भाजून घ्यायचे. दिसायला पण एकदम छान आणि टेस्टला तर अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करा. काढून घेऊया आपण. हे बघा चांगल्या तळल्या गेल्यात आपल्या पुऱ्या आणि कलरही छान आलाय. थोडासा आता मी गॅस फास्ट केला होता, कारण पहिला घाणात झाल्यानंतर आपलं थोडंसं तेल थंड झालेलं असतंय, त्यामुळं थोडासा गॅस वाढवायचा आणि नंतर मग पुऱ्या टाकताना मीडियम गॅस ठेवायचा आणि मग बाकीच्या सगळ्या पुऱ्या टाकून देऊन आपण त्याही चांगल्या तळून घ्यायच्या. दुसरा पण घाणा टाकलाय आपण. एक 2-3 सेकंदांनी सेट झाल्या चांगल्या तेलात की मग पलटी मारायची. या पुऱ्या आपण चहाबरोबर खाऊ शकतो. याला स्नॅक रेसिपी असंही तुम्ही म्हणू शकता. चहाबरोबर पण छान लागतात किंवा असंही जरी कोरडं खाल्लं तरी छान लागतात. शिवाय हेल्दी आहे. आपण कोणत्याही प्रकारचा मैदा नाही वापरला याच्यात. गव्हाचं पिठाचा वापर केला आहे, त्यामुळे लहान मुलांना छोट्या भुकेसाठी या चांगला पर्याय आहे या रेसिपीचा. नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांनाही सारखं गोड लागतं, त्यामुळं हेल्दी प्रकार आहे हा. हे बघा सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत. हे बघा इथं अजिबात तेल राहत नाही त्याला. एक फोडून बघूया आपण. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ चांगल्या भाजल्या गेल्यात हे बघा. आणि खायलाही चांगल्या लागतात. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.